कुठेही जाऊ द्या, गौरवला या गोष्टीची आठवण होत राहील. 13 धाव फलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती आपण पाहत आहोत विकास भाऊ माळी, त्याचबरोबर फिरोजदादा खान, तुषार भाऊ गायकवाड, जितू भाऊ बर्डे, अक्षय भाऊ बर्डे आणि त्यांचा सगळाच मित्र परिवार या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, आयोजन करणं सोपी काम नाहीये हे सगळ्यांना माहित आहे. इथं जेवढे काही खेळतात किंवा जे न खेळणारे आहेत ते सगळे कुठल्या ना कुठल्या स्पर्धेचे आयोजक आहेत, ते सगळ्यांना माहित आहे किती कष्ट घ्यावे लागतात. बॉडी पासून खरंच खूप दूरवरती बॉल आहे. वाईट हा गेला वाईट बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट डहाळे यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. नसा नसात बिनलेला खरं तर हा खेळ इथे जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. जरी परप्रांतीयांकडून या परदेशातून या खेळाची निर्मिती झाली असेल, परंतु खरंच या भारतीयांनी खरं डोक्यावरती घेतलं या क्रिकेटला आणि हा सुद्धा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खेळावं लागेल इथे सोनूला. षटकार साधा बा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंदनी षटकार. संख्या जी काही स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 20 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पठाण वॉरियर्स या टीमच्या. याही वेळेस इथे पाहायचं आपल्याला बिग हिट केलंय. या वेळेस ऑफ साइडला चेंडू जातोय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. आणि नौशाद बाद झाले तसा मात्र सोनू मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि तळपलाय. संघ मालक अमीनभाई पठाण यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. याही वेळेस या आधीच्या फटक्याचा रिप्ले प्ले बॅक. चेंडू जातोय हवेलीच्या दिशेला बुंग बुंग करे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. लाला शेंडगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले. लाला सर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दरम्यान एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य शामराव माळी हे देखील या स्पर्धेनिमित्त मैदानावर दाखल झालेत. शामराव माळी साहेबांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. चांगली मॅच इथे पाहायला मिळेल आपल्याला. ज्या धावा लागत होत्या ना त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सोनू आणि नासिरबाईंना घेतलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 14च्या सरासरीने आपण पाहतोय 28 धावा धाव फलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 3 इथे आपण पाहत आहोत. सौरभ वेद पाठक या गोलंदाजाच्या बाजूने गेलेत. प्रत्येक टीमच्या काही ना काही जमेच्या बाजू असतात मित्रांनो, काहीतरी गेम प्लॅन असतात. महेश धोत्रे चांगला गोलंदाज आहे, परंतु वैयक्तिक 2 षटकं जी आहेत ना ती सौरभ कडूनच टाकून घ्यायची हा निर्धार केलाय सगळ्या टीमने. कोल्हार या गावचा खरं तर उभरता सितारा आहे सौरभ वेद पाठक. गोलंदाज तयार. सौरभ यावेळेस चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत जे काही पोहोचलेत आणि पाहता पाहता इथे रन आलेली आहे. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 29 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. संतोष भाऊ दाभाडे, सँटी दाभाडे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहे. रविदादा गोंजाळ हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. जमील भाई शेख हे सगळं आपल्या टीमला त्या ठिकाणी मात्र मोटिवेट करतायत. यावेळेस हो फाटक्यामध्ये अजिबात दम नव्हता आणि बॉल महेशनं मिड ऑफला अडवलाय. तर कुठल्या प्रकारची धाव आली नाही. चेंडू डॉट. ही कमी ओव्हरचे जे काही ओव्हर आहेत ना त्यामुळे खूप फरक पडतो. फलंदाजांना वाट पाहून जमत नाही, खेळावं लागतं आणि त्यामुळे इथे पाहतो मी 3 ओव्हरचे 2 बॉल झालेत. 29 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॉल टाकलाय, परंतु दिशा मात्र वाटते भरकटलेली आहे. वाईड बॉल. हा गेला वाईट बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट डहाळे यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. आउट ऑफ कंट्रोल झाला आणि नियंत्रणावरती
थोडासा जो काही विश्वास आहे ना, तो थोडासा यावेळेस आत्मविश्वास थोडासा जास्त झाला आणि बॉल पलीकडे गेला. पाहिजे आपल्याला यावेळेस आतमध्ये आलेच, बॉल थोडासा वळवलाय आणि नक्कीच इथे आपण पाहतोय यादीच्या ओव्हरमध्ये ज्या सोनू निकमनं चांगल्या धावा घेतल्या त्याची बॅट शांत बसली. सौरभ जॅक नाही, इथे मात्र आपण पाहत आहोत जॅक लावलाय, थोडासा का होईना परंतु थांबवलंय, शांत ठेवलंय. व्हाईट बॉल नंतर मात्र चांगलं पुनरागमन आहे ते सौरभचं. चेंडू डॉट. ओ परत एकदा इथे आपण पाहतोय हाई बॉल अतिशय जबरदस्त टाकलाय लागोपाठ. इथे मला वाटते निश्चित बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईट साठी चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आपण पाहतोय सोपवलेला आहे. पाहूया काय निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू हा निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत संपलेला आहे. नो मोर रिव्ह्यू. यावेळेसही चांगला बॉल इथे जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. फेक थोडासा अपुरा आला आणि इथे पाहायचे आपल्याला धावा सुद्धा इथे कंप्लीट होत आहेत. संघाची धावा संख्या तब्बल 32 धाव संख्येपर्यंत जे आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे. गुरुवार म्हटलं की खर तर राहुरीची जे काय बाजारपेठ आहे ती खरं तर भरली जाते आणि बाजाराचा दिवस त्यामुळे प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षकांचं एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांशिवाय मजा नाही या क्रिकेटला. वायमसीचं मैदान म्हटलं की मग क्रिकेट आणि प्रेक्षक हे अतूट नातं आहे. खरं तर सगळ्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. पलीकडच्या बाजूला हॉटेल न्यू राजचे मालक सन्माननीय राजूभाऊ गोंजाळ वेंडा भाऊ हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात. 2 गडी बाद. ते छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. शिवराया चांगली गोलंदाजी केली. 12 बॉल मध्ये फक्त 10 धावा दिल्या आणि 1 विकेट देखील त्या नावावरती राहिली. 6 बॉल मध्ये 5 धावा देणं हे खूप मित्रांनो सुंदर कामकाज आहे. काल या मैदानावरती बाबासाहेब बर्डे यांनी निर्धाव षटक टाकलं. सूरज पारडेनं सुद्धा कमालीची गोलंदाजी केली आणि आता सौरभ सुद्धा या मॅच मध्ये झळकलेत. महेश घोरपडे हो यावेळेस परफेक्ट ब्लॉकचा मारा. इथे सोनूच्या पायामध्ये आपण पाहतोय साखळदंड टाकलेच, हलून दिले जात नाही. डॉट बॉल. 4थ्या ओव्हरचा ही पहिला बॉल जिथे आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव थोडेसे पुढे आले होते. उजवा पाय खरं तर पुढे घेतला होता परंतु बॉल हा ऑफ स्टंप वरती आदळवला आणि निश्चित स्वरूपात चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हा बॉल इथे आपण पाहतोय अतिशय सुंदर आहे. लागोपाठचे 2 चेंडू तुम्ही डॉट करून जमणार नाही मित्रांनो. हे फास्टेस्ट क्रिकेट आहे. इथे चौकार आणि षटकारांची बोछार करावी लागेल. पाहायचं आपल्याला लागोपाठचे 2 बॉल महेश घोरपडे इथे आपण पाहतोय डॉट करतायत. या वेळेस इथे पाहायचं आपल्याला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वेट अँड वॉच. षटकार आलाय. 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंदनी षटका आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या 39 या धाव संख्येपर्यंत जे काही जाऊन पोहोचलेली आहे. व्यंकटेश 11 या टीमला विनंती आहे की आपण रेडी राहा.
व्यंकटेश इलेव्हन आणि उर्मीच्या या नंतरचा सामना आहे. एकोणचाळीस धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नंतरची होणारी मॅच बॉल पाहिजे का? रोल बॉल द्या आतमध्ये. व्यंकटेश इलेव्हन आणि उर्मीच्या या नंतरचा होणारा सामना आहे. दोनही टीमनं टॉस साठी ताबडतोब यायचंय. सोशल मीडियावरती तुम्हाला व्हॉट्सअपला जे काय शेड्यूल आलंय ना ते थोडंसं रॉंग आहे. ज्या सांगितल्या जातील त्यात मॅच होतील. चला या विशाल नलावडे प्रतीक आपण टॉस करून ठेवू पुढच्या मॅचचा. या काय होतं, तिसरी मॅच जर विनरचीच घेतली ना तर मग पुढचे जे काही संघ राहतात त्या संघांना ऍडव्हान्टेज मिळत नाही. त्यामुळे सगळ्या 6च्या 6 मॅचेस आपल्याला घ्यायच्यात. त्यामुळे विनंती आहे यानंतर व्यंकटेश इलेव्हन आणि राहुरीच्या अर्थात उर्मीच्या राहुरी खुर्द असा मॅच होईल. विनोद सर त्या ठिकाणी टॉस घ्या. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. उर्मी चहा वर्सेस व्यंकटेश इलेव्हन. या ठिकाणी फिरोजभाई कॉन्ट्रॅक्टर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. व्यंकटेश इलेव्हननं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लवकरात लवकर आपला डिसिजन कळवायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी अरमान चायनीजचे मालक सन्माननीय फिरोजभाई शेख, बब्बूभाई शेख उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबरून खास वांबोरीवरून उद्योजक आदरणीय पांडुरंग तात्या शेळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि इथे काय करायचे ते नासिर भाईंना करायचंय. तर पाहूया टोटल रन स्कोर 4 ओव्हर नंतर 44 धावा. व्यंकटेश इलेव्हन नाणेफेकीचा कौल जिंकत या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर उर्मी चहाला या ठिकाणी आपण फलंदाजी करताना यानंतरच्या सामन्यात बघणार आहोत. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. टीमला विनंती व्यंकटेश इलेव्हन आणि उर्मीच्या जर आपल्या टीम मध्ये काही बदलाव वगैरे असतील ना तर ते इथून लीड घेऊन जा आणि ताबडतोब करून द्या. म्हणजे स्कोररला तुमची 11 खेळाडूंची यादी जी आहे ती अपडेट करता येईल. विशाल तुमची लीड घेऊन जा. धाव फलकावरती इम्रान सन 44 धाबा धाव फलकावरती आहेत. चला चला खेळाडूंनी वेळ घेऊ नका. भैरवनाथ इलेव्हन टीमला विनंती आहे पुढे आपल्याला भरपूर मॅचेस आहेत. चला करा घाई. शेवटचं षटक इथे आपण पाहत आहोत. मला वाटतं शंतनू निकम या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय. आलेत शंतनू निकम शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी. चव्वेचाळीस धावा या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र खळबळ करावी लागेल फलंदाजांना धावांची. प्रत्येक षटकाराला संघ मालकांकडून 100 रुपयाचं प्राइज हे दिलं जाईल. पाहूया कोण पटकवणार. शंतनू यावेळी चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. बॉल जातोय भन्नाट वेगात. सीमारेषा तोडून फोडून खणखणीत चौकार. 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच बरोबर सोनूच्या बॅट मधून आणखीन एक जलवा. षटकार. या फटक्याची गरज आलाय. 6 धावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार.
निकम 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 ब्रदर्स एकमेकांच्या विरोधात इथे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मला वाटतं चुलता पुतणी तर नाहीत ना, आणि ती लढाई आतमध्ये जी आपण पाहतोय जारी आहे. शंतो निकम वर्सेस सोनू निकम पाहायचंय आपल्याला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, गोलंदाज तयार. या शॉर्ट पिच बॉलवरती सुद्धा गोलंदाजाला स्पन दाखवलंय लॉंग ऑनला. वाह भाई वाह, क्या बात आहे. आलाय आणखीन एक पाठ. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दणदणीत दंड षटका गड्या टेस्टीच लागतय. 40 धाव संख्येवरती खेळतायत सोनू. उभरचा सितारा आहे खरं तर राहुरी टेनिस क्रिकेट विश्वातील. 15 बॉल मध्ये 40 धावा बनवल्यात सोनू निकम. संघाला खरं तर एका खेळाडूची गरज होती. इम्रान भाई हे फक्त स्लॉट ओव्हर मध्ये बॅटिंग करतात, शेवटच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करतात. टीमला आज खरीच गरज होती, तो बॅट्समन सुद्धा टीमला भेटलाय. सोनू निकम 60 धावा धाव फलकावर. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक शेखर बॉल खाली महाराज आलेत, झेल झालाय. 16 बॉल आणि 40 धावा बनवत सोनू निकम इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. तर न्यू बॅटर ज्या बॅट्समनची सगळेजण वाट होते, तो बॅट्समन आलेला आहे इम्रान खान. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी.